जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, एवढे जमलेल्या चंदूला आमदार करताय का? रावेरचे सुद्धा उमेदवार आहेत. सगळे जळगाव भगवा करणार आहात. मी मुद्दामून खोट्याचा फडशा पाडायला आलेलो आहे. आजपर्यंत जी काय मस्ती माज ज्याच्या डोक्यात चढला होता, भाऊ भाऊ म्हणून आम्ही त्याला आपला मानला, नाथा भाऊ नाथा भाऊ, आणि नाथा भाऊ म्हटल्यानंतर हा लाथा मारायला लागला. मग किती खोटं बोलायचं? एक 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 विषय आहेत. मला आता इकडे आल्या त्यांनी सांगितलं की त्यांच्या मुलांचं जे झालं, दुर्दैवी घटना झाली, त्याच्याबद्दल त्यांनी एक पत्रक काढले. उद्धवा, कुठे गेला होता तुझा युती धर्म? जर का मी तुमच्या मुलाच्या मृत्यूला कारणीभूत असतो ना, तर एवढ्या ताठमानेने तुमच्या गावात तुमच्या छाताडावरती भगवा रोवायला आलो नसतो. हे असलं पाप हे तुमच्या अवलादीत असेल, माझ्या अवलादीत नाहीये. बरं, घटना घडली कधी, निवडणूक हारलात कधी, त्याच्यानंतर त्यांनी दुर्दैवाने आत्महत्या केली कधी, आणि आज तुम्ही म्हणताय की आम्ही तुमच्या पाठीत खंजीर खुपसला. मग त्या नाथाभाऊंना म्हणा, त्याच्यानंतर मध्ये एक लोकसभा झाली. त्या लोकसभेमध्ये कोण झालं खासदार? कोण? माहितीये ना? मग तुम्हाला मी विचारतो, तुम्ही सैनिक आहात ना रे सगळे? आपण नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान करण्यासाठी त्यांचं काम केलं होतं ना? मग आज आम्ही म्हणता तुम्ही की आम्ही खंजीर खुपसला. त्यावेळेला अंजीर खात होतात ना? अंजीर खाताना शिवसेना पाहिजे, आणि काम झाल्यानंतर शिवसेना नको. खरं म्हणजे मला जे काय त्यांच्या आतल्या गोटातलं कळलं, युती तोडायला नाथाभाऊ कारणीभूत आहे. कारण कोणीही बोलायला तयार नव्हतं युती तोडा. यांनीच मला संध्याकाळी फोन केला आणि खोटं खोटं असं दुःखद अंतःकरणाने बोललो, उद्धवजी मला खूप दुःख होत आहे. रडत होते की नाही माहित नाही मला, कारण फोनवरनं काही दिसत नाही आपल्याकडे. अजून ते व्हिडिओ फोन आलाय, पण त्यांनी मला फोनवरनं केला तो फोन दिसत नव्हते. पण खूप दुःख होत आहे. 25 वर्षाचे आपले संबंध, आपल्याला आता इकडेच थांबावं लागतंय. म्हटलं का थांबावं लागतंय? अजून 2 दिवस आहेत ना. म्हटलं आपण करू ना बोलणी. नाही म्हणे आता वेळ निघून गेले. म्हटलं कुठे निघून गेले? पण वस्तुस्थिती ही आहे, आपली 2 माणसं, एक अनिल देसाई खासदार आणि दुसरे दिवाकर रावते, हे ज्या दिवशी नाथाभाऊंनी मला फोन केला युती तुटल्याचा, त्याच्या आदल्या दिवशी दिवसभर त्यांच्या त्या जागेवरती भाजपच्या कार्यालयात बसून होते. चर्चा चालू होती आणि भाजपच्या लोकांनी आपल्या लोकांना सांगितलं की हे म्हणे आमच्या खडसेंना विचारावं लागेल. आणि मग जे विचारायला गेले ते 2.5 तासांनी सांगितलं की सगळी आमची माणसं निघून गेली, तुम्ही का थांबलेला आहात? तुम्ही का थांबलेले आहेत? म्हणजे हे युतीचे मारेकरी हे एकनाथ खडसे आहेत. हिंदुत्वाची युती यांनी मारलेली आहे, शिवसेनेची युती यांनी तोडलेली आहे. आणि तुमची पाप जर का काढायला लागलो ना, तर वेळ पुरणार नाही मला. आता सुद्धा आल्यानंतर माझ्याकडे चौडीच्या चौडी येत आहेत. द्या उत्तर द्या. एक मला निवेदन आलेलं आहे, विरोधी पक्षनेता हा भाऊ आहे की वैरी? तापी पत संस्थेचे जे ठेवीदार आझाद मैदानामध्ये बसले होते, 200 उपवर मुली आमच्या वडिलांच्या कष्टाच्या ठेवी लग्नासाठी मिळाव्या म्हणून आझाद मैदान येथे विषाची बाटली आंदोलनास बसलो होतो. आणि मग इकडे फोटो आहे, बातमीचा फोटो आहे, बातमी आहे. हे एकनाथ खडसे त्यांना भेटतायत, बोलतायत. विरोधी पक्ष नेत्याचं काम काय असतं? सरकारची सालटी सोडणं हे विरोधी पक्षाचं काम असतं. आणि ज्या वेळेला मुख्यमंत्री न्याय देत नाही, तेव्हा राज्यातली जनता विरोधी पक्ष नेत्याकडे येते.
तेव्हा त्यांचा आवाज, गोरगरिबांचा आवाज उठवणं हे विरोधी पक्ष नेत्याचं काम असतं. जा विचारा एकनाथ खडसे नाही, माझ्याकडे बातमी आहे. ज्या वेळेला त्या मुली तिकडे बसल्या होत्या विषाची बाटली घेऊन ठेवी मिळाव्यात म्हणून, तेव्हा एकनाथ खडसे त्यांना विचारतात, तुम्ही ठेवी ठेवताना मला काय विचारून ठेवल्या होत्या काय? आता भोगा तुमच्या कर्माची फळं. मुजोर माज किती असावा माणसाला, मस्ती मस्ती किती डोक्यात जायची. आणखीन एक जे निवेदन मिळालेलं आहे ना, माणूस पण इकडे उभा आहे. कुठे गेले? देवचंद किसन तायडे. एकनाथ खडसे यांच्या आदिवासी आश्रमशाळेमध्ये कोथळी येथील कोथळी आश्रमशाळा, त्या आश्रमशाळेचा भ्रष्टाचाराचा कोथळा बाहेर काढायला गेल्यानंतर यांचा काटा बरोबर कशी आहे, यांच्यावरती खोट्या केसेस टाकल्या गेल्या, यांनी याला कसा बाजूला केला गेला हे आहे ना माझ्याकडे, हे आहे माझ्याकडे. बरं, युतीला जे तुम्ही सांगितलं की 25 वर्षाची युती, आता आपल्याला थांबावं लागतंय, आता आपल्याला पुढे युती ठेवता येत नाही. मग खडसेंना विचारा, 25 वर्षापूर्वी तुम्ही काय होतात, कोण होतात आणि 25 वर्षात कुठे गेलात? 25 वर्षात तुम्ही काय करत होता, त्याच्या आधी कसे होतात? काय हे माझ्या शिवसैनिकांच्या मेहनतीचं फळ नाही? तुम्हाला तिकडे बसवलं, जी खुर्ची मिळाली, ज्या आजपर्यंत भोगलात, हे माझ्या शिवसैनिकांच्या मेहनतीचं फळ नाहीये? हे सगळे शिवसैनिक मर्द आहेत. अन्यायाला सुद्धा एक मर्यादा असते, सीमा असते. आणि आज मला बरं वाटतंय एकनाथ खडसेंनी युती तोडली, बरं झालं, नाहीतर या अन्यायाला वाचा फुटली नसती. एवढा उसळलेला हा जनसागर. बरं, 25 वर्ष हा माणूस तिकडे भोगतोय, काही ना काहीतरी भोगतोय. कधी मंत्री होता, कधी विरोधी पक्ष नेता होता. मतदारसंघामध्ये पाणी दिले का? वीज दिले, शाळा दिले, रुग्णालय दिले, रस्ते दिलेत, आणि तरी तुम्ही इतके दिवस त्याला मत देता आलात, कारण फक्त युती आणि युती. आता 25 वर्षाचा हिशोब चुकता करायचा, हिशोब एक एक मोजून मत त्यांना असं द्यायचं त्यांच्या विरोधामध्ये की त्यांचं डिपॉझिट जप्त झालं पाहिजे. चंद्रकांत सारखा एक तगडा माणूस तुम्हाला दिलेला आहे, मर्द सारखा मर्द दिलेला आहे. साधा आहे, तरुण. तो सुद्धा जेव्हा निवडून आला होता तेव्हा त्याच्या विरुद्ध कारस्थान करून, तक्रार करून त्याचं सदस्यत्व रद्द केलं होतं. तेव्हा तुमचा युती धर्म काय फसफसत होता? म्हणजे तुम्ही बोलाल ते सगळं खरं, आणि सगळं जे काही पाप असेल, म्हणजे निवडून आलात तर तुमची लाट, आणि हरलात, पडलात, तुमच्या कर्माने जर का पडलात तर ते काय आमचं पाप? मुख्यमंत्री तुम्हाला व्हायचं म्हणून तुम्ही टीव्हीवर जेव्हा मुलाखत देत सुटला होतात, होय मला देखील मुख्यमंत्री व्हायचंय, आणि मी तुमच्या समोर उभा राहिलो की होय मला सुद्धा माझ्या शिवसेनेचा मुख्यमंत्री करायचा आहे. आणि मग म्हणाले उद्धव ठाकरेची अति महत्वाकांक्षा, त्यांना मुख्यमंत्री व्हायचं होतं. अरे होतं नाही, जर या जनतेने केलं तर मी मुख्यमंत्री होऊन दाखवेन. तुम्ही कोण देणार आहे मला देणारे माझ्या समोर बसलेले आहेत, माझ्या समोर बसलेले आहेत. आणि नाथा एकनाथ खडसे, मला तुम्ही कोणी काही देऊ शकत नाही, एवढी लायकी नाही तुमची. पहिल्या तुमच्या पापाची, कर्माची फळं आता भोगा. आजपर्यंत आज तमाम जो काही शिवसैनिक आहे, हिंदुत्ववादी जनता आहे, केवळ युतीचा धर्म म्हणून तुम्हाला निवडून देत आली. आता याच्या पुढे तुमचे चोचले आम्ही पुरवणार नाही, चाले तुमच्या चालू देणार नाहीत. 25 वर्षामध्ये जे जे काही तुम्ही भोगलात ते सगळं आता त्याचा संताप मला मतपेटीमध्ये उतरून दाखवा. तुम्ही संताप उतरला पाहिजे, नाहीतर या नुसत्या वातावरणाला काही उपयोग नाहीये. तो धनुष्यबाण तुम्ही तिकडे त्या पहाडावरती केलेला आहात. पहाडावरती, पहाडाची छाती आहे. प्रत्येक शिवसैनिकाच्या छातीवरती अभिमानाने धनुष्यबाण पाहिजे, कारण आमची सुद्धा छाती त्या पहाडासारखी आहे, मजबूत पोलादी छाती आहे, आणि त्याच्यावरती फक्त धनुष्यबाण छपतो. आणि बाकीच्या ज्या काही गोष्टी आहेत,
ज्या आपण योजना तुमच्यासाठी तयार ठेवलेल्या आहेत त्या योजना तुमच्यापर्यंत पोहोचलेल्या आहेत. शेतकऱ्यांची योजना पोहोचले नाही, पोहोचले म्हणतायत. अनेक ठिकाणी मला माहिती आहे की विहिरीला पाणी असतं पण वीज नसते म्हणून तुम्ही ते पाणी तुमच्या पिकाला देऊ शकत नाही. बरोबर आहे ना? माझे सत्ता द्या, मी तुमच्यासाठी एक उपकरण तयार ठेवलंय. वीज तर देईनच, पण जोपर्यंत वीज देता येणार नाही तोपर्यंत ते उपकरण तुम्हाला देईल. ते उपकरण तुमच्या बैलाच्या सहाय्याने चालेल आणि त्यातून जी वीज निर्माण होईल ती या विजेच्या शिवाय तुमचा पंप, कृषी पंप हा त्या ऊर्जेने चालेल आणि वीज नसताना सुद्धा तुम्ही तुमच्या पिकाला पाणी त्या पंपाच्या माध्यमातून देऊ शकाल. तुमचाच कृषी पंप. मुलांच्या शिक्षणासाठी मी सोय आणलेली आहे. तो टॅबलेट आणलेला आहे. 8वी ते 10वीचा अभ्यासक्रमाचे टाकून मी तुमच्या मुलांना देणार आहे, मुलींना देणार आहे. आरोग्याची उत्तम सोय तुम्हाला देतोय. कृषीसाठी स्वतंत्र अर्थसंकल्प देतोय. काय किती योजना, महिलांसाठी योजना आहे, पोलिसांसाठी योजना आहे. सगळ्या योजना माझ्याकडे हातामध्ये तयार आहेत. आजपर्यंत करंटे लोक, बरं झालं एकदाची बॅच त्यांनी स्वतःहूनच गेले. ते एक महाराष्ट्रातली बॅच गेली असं समजा आणि आता शिवसेना सोबत नाही. मग हिंमत असेल तर अशी सभा घेऊन दाखवा ना, एकट्या भाजपाची सभा घेऊन दाखवा. माझी तयारी आहे. एक तरी माणूस तुमच्यामधला मुख्यमंत्री होण्याच्या लायकीचा आहे काय? काँग्रेसमधला माणूस मुख्यमंत्री होऊ शकतो? अजित पवार मुख्यमंत्री होऊ शकतात? आणि भाजपला द्यायचं तर द्या. पण शिवरायाचा महाराष्ट्र तुम्ही मानता, शिवरायाला मानता. या शिवरायाच्या महाराष्ट्रातला मुख्यमंत्री दिल्लीची भांडी घासणार नाही, दिल्ली समोर शेपूट हलवणार नाही. अरे प्रत्येक वेळेला काय झालं की दिल्ली से कहा गए, दिल्ली से कहा गए. युतीच्या आधी जर का तुमची ही हालत असेल, बरं झालं तुम्ही युती तोडली, नाही तर तुमचा मुख्यमंत्री हा सरपटणारा प्राणी झाला असता. हा शिवरायाचा महाराष्ट्र म्हणजे आम्ही इकडे गांडूळ शेती नाही करत. इकडे गांडूळ नाही जमलेली, वाघाचे छावे जमलेले आहेत. आणि महाराष्ट्राचा मुख्यमंत्री ही महाराष्ट्रातली जनता ठरवेल, दिल्ली नाही ठरवणार. आम्ही दिल्लीला ठरवू देणार नाही. आणि महाराष्ट्राचा मुख्यमंत्री शिवरायासमोर झुकेल, तुमच्या समोर झुकेल, पण दिल्लीतल्या बादशाह समोर, शहनशाह समोर झुकणार नाही. बरं, असं मी म्हटल्यानंतर माझा इतिहास कच्चा म्हणून सांगतायत. दिल्लीचा बादशाह, अरे मी आत्ताच्या बादशाह शहनशाह बद्दल बोललोय. तुमच्यापेक्षा इतिहास माझा जास्त चांगला आहे, कारण शिवरायाची परंपरा आम्ही चालवतो आहोत. तुम्ही आजपर्यंत कधीतरी शिवजयंती तरी साजरी केली होती काय? मला पूर्ण कल्पना आहे. अफजल खान जो आला होता तो आदिल शहाचा विडा घेऊन, आदिल शहा. अरे तुमचा इतिहास कच्चा आहे. काय बोलतायत? बरं ठीक आहे, कळलं ना कोण? त्यावेळेला अफजल खान आला होता आदिल शहाचा विडा घेऊन, आणि तो अफजल खान ही बोलला होता, ये सिवा कौन है, पहाड़ का चूहा है, ऐसे पकडकर लेके आता हूं जिंदा या मुर्दा. आणि आता सुद्धा जो कोण बसलाय, कोण मला ऐकायला नीट नाही आलं, तो पण म्हणतोय हा वाघ नाही, हा उंदीर आहे. आणि मग त्यावेळेला जो अफजल खान आला विजापुरातून, त्याने शिवरायाला मिठी मारली. मिठी मारल्यानंतर महाराज सुद्धा काय, त्यांनी सुद्धा प्रेमाने मिठी मारली. पण पाठीत जेव्हा खंजीर खोपसला तेव्हा खानाला कळलंच नाही पोटात काय झालं. कधी वाघ नग घुसले आणि कोथळा बाहेर आला. जे महाराष्ट्राला उंदीर म्हणून संभावना करतात त्यांच्यासाठी ही माझी वाघ नग तयार आहेत. या परीक्षा घ्यायची तर घ्या, कशी परीक्षा घ्या, माझी वाघ नग तयार आहेत, जी शिवरायापासून परंपरागत या महाराष्ट्राला मिळालेली आहे. अरे या महाराष्ट्राच्या मातीच्या कणाकणामध्ये पराक्रम भिनलेला आहे. हवेमध्ये पराक्रम आहे. आमच्या रक्तात रोमारोमामध्ये शिवराय आहेत. आणि जो आमचा अपमान करेल, औरंगजेब सुद्धा जो उतरला होता ना शिवरायाच्या नंतर, आता शिवाजी महाराज नाही आहेत, आत्ताच महाराष्ट्र जिंकू म्हणून औरंगजेब उतरला होता. 27 वर्ष लढला.
पण शेवटी या महाराष्ट्राच्या मातीतच त्याला शेवटचा श्वास घ्यावा लागला. महाराष्ट्राने त्याला मूठ माती दिली. बघायचं असेल तर संभाजीनगरला जाऊन बघून या. आणि मग लायकी नसताना मुख्यमंत्री होण्याची भाषा करू नका. समजा धरून चाला, होणार नाहीत, झाले मुख्यमंत्री, काय करतात? काय नाही, दिल्लीकडे बघून शेपूट हलवतात. बुडबुड 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 बुडबुड, दुसरं कामच नाही, हलवतात, दुसरं काही येतच नाही. आणि मग दिल्ली सांगणार शेपूट हलवायची की नाही, बंद करो, तर जिकडे असेल तिकडे शेपूट बंद. आम्ही हिलाव, मग हिलवायला लागले. आम्ही आडवी हो गई, आम्ही उभी हिलाव. हे असं शेपूट हलवणारा मुख्यमंत्री चालेल तुम्हाला? शिवरायाला चालेल? म्हणजे स्वर्गातून शिवराय सुद्धा कपाळावर हात मारेल. आणि कोणाच्या नामर्दाच्या हाती दिला महाराष्ट्र माझा? कुठे नेऊन ठेवलात महाराष्ट्र माझा? शिवराय बोलतील. मग मर्दा आहात ना? आहात की नाही? भगवा फडकवणार. आपले जेवढे जेवढे उमेदवार आहेत, कोण कोण आहे तिकडे आलेले उमेदवार? या इकडे, सगळे उमेदवार आहेत, या. मी मुद्दा म्हणून सांगतोय, एक मिनिट, कारण दिल्लीचं संपूर्ण केंद्रीय मंत्रिमंडळ इकडे उतरलेलं आहे. आनंदीबेन वगैरे वगैरे सगळे आलेले आहेत. त्या सगळ्यांचे मोबाईल फोन घेऊन ठेवा, कारण निवडणुकीनंतर गायब होणार आहेत. तुमच्या अडी अडचणीला जर का फोन केलात तर रॉंग नंबर म्हणून ठेवून देतील. त्यावेळेला धावून येणारे ते हे सगळे मर्द आहेत, तुमच्या जीवाभावाचे, रक्तमासाचे हे सगळे आमदार. आणि नरेंद्रभाईंना मला सांगायचंय, माझं तुमचं भांडण नाही, तुम्ही देश सांभाळा, मी महाराष्ट्र सांभाळायला मजबूत आहे, खंबीर आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.